पहिल्यांदा निवडून येण्याची संधी मला प्राप्त झाली, त्या निमित्ताने पहिल्यांदा बोलण्याची संधी या ऐतिहासिक सभागृहात मला भेटत आहे। त्याबाबत मी प्रथमतः हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर नतमस्तक होते। त्याचबरोबर पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांचे या ठिकाणी मी मनस्वी आभार मानते की त्यांच्यामुळे ही संधी मला प्राप्त झाली। तसेच आमच्या वॉर्ड क्रमांक 157च्या सर्व मतदारांचे मी नतमस्तक होऊन आभार मानते की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली। आपणा सर्व नगरसेवकांचे पण मी आभार मानते की माझ्या मनात एक भीती होती की मी पहिल्यांदा निवडून आले आहे, पहिल्यांदा बोलते आहे, पण तुमच्या सर्वांकडून पण मला काही शिकायला मिळते आहे, एक नवीन ऊर्जा मिळते आहे, म्हणून तुमच्या सर्वांचे पण सर्वात प्रथम मी आभार मानते। महापौर महोदया, नगरसेवक असणे म्हणजे फक्त पद नाही तर लोकांच्या विश्वासाची जबाबदारी आहे। बजेट म्हणजे सामान्य लोकांनी आपल्याला मतदान रूपी कर्तव्य दक्ष म्हणून या ठिकाणी बसण्याची संधी दिली। त्याच लोकांच्या टॅक्सचे पैसे कशा पद्धतीने लोकांच्या सेवेसाठी वापरले जातील याचे मूल्यांकन करणे, यासाठी आपण कित्येक दिवसापासून सकाळी 12 ते रात्री जवळपास 12-1च्या आसपास बसत आहोत। परंतु बजेट करून एवढा ओहापोह करून ते पैसे खऱ्या अर्थाने ज्या जनतेसाठी आम्हाला अधिकाराने या ठिकाणी बसवण्यासाठी पाठवलं आहे त्यांच्या चरणापर्यंत पोहोचते का, हाही मोठा प्रश्न मला सतावतो। महापौर महोदया, माझा प्रथम विषय हा शिक्षणावरती आहे। आपण स्वतः महिला आहात, त्याचबरोबर या सभागृहामध्ये जवळपास 60%पेक्षाही जास्त संख्येने महिला नगरसेवका म्हणून निवडून आलेल्या आहेत। जवळपास 227 पैकी 121 महिला भगिनी या नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलेल्या आहात। त्याचबरोबर आम्हाला अभिमान वाटावा असे आमचे महिला महापौर म्हणून आमच्या प्रमुख ठिकाणी महिलाच आहेत, म्हणून महिलांच्या विषयी त्यांच्याबरोबर त्यांच्या शिक्षणाच्या विषयी हा माझा पहिला प्रश्न सभागृहामध्ये मी मांडत आहे। एक महिला सर्वांची दुःख, वेदना, त्रास समजू शकते, सहन करू शकते। आपण लहानपणापासून आई वडील परिवार यांचे प्रेम तर अनुभवतो, परंतु समाजातील काही विकृत मनस्थिती असलेल्या लोकांमुळे पदोपदी आपल्यावरील नजरा, तसेच एखाद्याचे दुर्दैवच असेल तर विकृत घटना की जी आयुष्यभर आपल्या लक्षात राहील, वेदना होईल, हे सहन आपल्या भगिनींना करावे लागते। मग आपण एक सक्षम महिला आहोत जे या समाजाला एक नवीन आरसा देण्याचे काम करत आहोत। त्यांच्याबरोबर समाजातील तळागाळातील आपल्या लहान भगिनीचे संरक्षण करण्याचे कामही आपल्यालाच करावे लागणार आहे आणि आपले ते प्रथम कर्तव्य आहे। म्हणूनच माझा विषय सरळ आहे। बदलापूर या ठिकाणी 12-13 ऑगस्ट 2024 ला फक्त 3 वर्षे 6 महिने वय असलेल्या 2 छोट्या मुलींवर अत्याचार होतो। त्यानंतर त्या ठिकाणी मोर्चे होतात, त्यांना शिक्षा दिली जाते, परंतु नंतर काय? परत अशाच घटनांची आपण वाट बघायची का की नवीन नराधम नवीन आमच्या लहान मुलींवरती अशा प्रकारे अत्याचार करेल आणि परत आम्ही मोर्चे काढून वाट बघायची का? तर हे असे किती दिवस चालायचे? 24 ऑगस्ट 2024 ला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय त्यांच्यावर एक GR काढतात की ज्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे हे कंपल्सरी केले गेले होते। परंतु मला हे नमूद करावं असं वाटतं की माझ्या विभागामध्ये किंवा आसपासच्या इतर शाळांमध्ये पण, अगदी BMCच्या शाळेमध्येही कुठेही कॅमेरे लावलेले नाहीत। मग 2024 पासून आजपर्यंत जवळजवळ BMCच्या शैक्षणिक विभागांमध्ये टोटल बजेट 4248 करोड असूनही जर आपल्या मराठी शाळा, आपल्या लोकांना जर इलेक्शन जवळ आल्यावर फक्त मराठी सक्तीचे असे म्हणून जर आठवत असेल, तर या मुंबईमधून जमा झालेला टॅक्स हा गरिबांच्या पैशातून होतो आणि त्या टॅक्सच्या माध्यमातूनच 4248 करोड रुपये एवढा आपण खर्च बजेट जर दाखवत असाल आणि त्यातूनही त्या पैशांमधून आम्ही चांगल्या मराठी शाळा, चांगल्या BMC शाळा जर आमच्या पाल्यासाठी देऊच शकत नाही, तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार 1 महिन्याच्या आतमध्ये जर शाळेमध्ये CCTV पण बसवले गेले नाहीये तर अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल असा त्यावेळेसचा GR असतानाही अजूनपर्यंत कुठल्याही शाळांमध्ये जवळपास CCTV कॅमेरे बसवले गेलेले नाही। मग यातून हेच सिद्ध होते का की आम्ही जे बजेट मांडतो ते फक्त आकडेवारी असून, म्हणून मी माननीय महापौरांच्या समोर माफी मागून बोलते की आपण बजेट मांडल्यानंतर तो पैसा, ते बजेट लोकांच्या किती % उपयोगी पडते हेही आपण बघितले पाहिजे। ही मी एक चिंतनाची विषय म्हणून आपल्या समोर मांडते। त्याच GR मध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बाल सुरक्षा समिती तयार करणे हाही नियम होता,
मग आजपर्यंत किती समित्या कार्यरत आहेत, त्याचे अधिकार काय आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या, सर्व माहिती असलेला एक फलक प्रत्येक शाळेमध्ये पालकांना दिसेल, लोकांना दिसेल अशा प्रकारे लावण्यात का आलेला नाही, असा मला प्रश्न विचारायचा आहे. त्या संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर किंवा अशी काही घटना घडली तर कुठे तक्रार करावी, हे सगळी माहिती देणारे फलक सक्तीचे का केले जात नाही शाळांमध्ये. माननीय महोदय मॅडम, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु बऱ्याचशा अशा मोठ्या घटना यातून आपण रोखू शकतो असं मला वाटतं. शाळेमध्ये मेंटेनन्ससाठी जर आपल्याकडून फंड जात असतील तर आमच्या प्रभागातील उदाहरण सांगते. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर प्रथमतः दुसऱ्याच दिवशी मी आमच्या बीएमसी शाळेमध्ये पाऊल ठेवलं आणि त्या ठिकाणी जवळपास 4-5 वर्षापासून तुटलेले कुंपण म्हणजे शाळेचे जे कंपाऊंड आहे की ज्याच्यामधून रात्रीचे गळदुल्ले आतमध्ये येतात, दारूच्या बाटल्या आणतात, तिथेच दारू प्यायला बसतात, नशा केली जाते, गांजा पिला जातो. त्या ठिकाणी असलेले सिक्युरिटी गार्डही त्यांना काहीच बोलत नाहीत. टीचर लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा करतो, त्यांना सीसीटीव्ही फुटेज विषयी विचारतो तर ते बोलतात की प्रोसिजर मध्ये आहे. मग मला असं म्हणायचंय, जर आपल्याला निवडून दिलेल्या या लहान लहान मुलांचे संरक्षण जर आपण एवढा पैसा खर्च करून सुद्धा होत नसेल तर मग आपला फायदा काय. मला हे विचारायचं आहे, शिक्षकांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे. मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टरला लक्ष द्यावं की गांजाडी नशाडी हटवावेत. मग आम्ही इलेक्शन जवळ आल्यानंतर मोठ्या अभिमानाने मराठी शाळा जगल्या पाहिजे सांगतो. हा आव कशासाठी? सामान्य जनतेच्या भावनांशी खेळण्यासाठी. मी कुणाला नावं ठेवत नाही. मराठी शाळा, बीएमसी शाळा ह्या टिकल्याच पाहिजे, त्यांचा दर्जा सुधारलाच पाहिजे. आणि विशेष म्हणजे बीएमसी अधिकाऱ्यांकडून, आपल्या नगरसेवकाकडून सर्वात प्रथम ही प्राथमिक जबाबदारी म्हणून मानली गेली पाहिजे. कारण अशा रात्रीचे जिथे दारू वगैरे पिले जाते, दुसऱ्या दिवशी शाळेत जेव्हा मुले तिथे येतात त्यांना हा घाणेरडा वास येतो. मग मला तुम्हाला असं म्हणायचंय की आपण त्यांना कशा पद्धतीचं वातावरण देतोय. त्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण जर आपण देऊ शकत नाही तर एवढा 4,248 करोडचा मोठा गरिबांच्या माथी आपण का मारावा. आणि जर खऱ्या अर्थाने कर्तव्य दक्ष असाल तर येणाऱ्या काळामध्ये तरी हा पैसा व्यवस्थितरित्या वापरला जातोय का, आपणाला ज्यांनी मतदान केले त्यांच्या चरणापर्यंत जातोय का, की फक्त ही कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या घशातच जातो, याची आपण शहानिशा कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगते. महापौर महोदया, डिजिटल शिक्षण प्रणाली, इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड, न्यू सीबीएसई स्कूल अँड लॅब इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट प्रोग्राम अशी मोठी मोठी नावं मोठ्या मोठ्या बजेटसाठी दिली जातात. हा माझा आरोप आहे. कारण आमच्या या ठिकाणी शाळेमध्ये तर सीसीटीव्ही नाही, कॉम्प्युटर्स नाही, लॅब बंद पडलेले आहेत, टीचरही नाही. मग हे सगळं फक्त कागदपत्रेच आपण दाखवत आहात का? आणि जर नसेल तर प्रत्येक शाळांचं या प्रकारे शिक्षण प्रणालीचे ऑडिट तयार करण्यात यावं, त्यांच्या ग्रेड ठरवण्यात यावा आणि त्यानुसार तेथे असलेले प्रिन्सिपल यांच्यावरती जिम्मेदारी द्यावी किंवा त्या प्रकारचे त्यांना निर्देश देण्यात यावे अशी मी आपणाला विनंती करते. महापौर महोदय, माझा दुसरा विषय आहे आरोग्याबद्दल. हॉस्पिटल्स. मान्य महापौर, हेल्थ डिपार्टमेंटसाठी जवळपास 7,456.80 करोड रुपये हा निधी आपण बजेटमध्ये याआधी केलेला आहे. माझ्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर हॉस्पिटल यांच्या अवस्था नेमकी कशी आहे. आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती डॉक्टर नियुक्त करतो, परंतु ती नियुक्ती झाल्यानंतर किती डॉक्टर कार्यरत आहेत, हॉस्पिटलमध्ये स्टाफ किती असतो हेही आपण तपासले पाहिजे. माननीय महापौर महोदय, एवढा मोठा निधी असताना माझ्या विभागातून तर अगदी घाटकोपर पर्यंत, पूर्व विभागापर्यंत मुक्ताबाई हॉस्पिटल हे महिलांच्या डिलिव्हरीसाठी एकमेव हॉस्पिटल आहे. घाटकोपरमध्ये गेल्यानंतर राजेवाडी हे एक हॉस्पिटल आहे, परंतु जवळपास साकीनाका, संघर्षनगर हा सर्व प्रभाग पकडता हे सर्व मुक्ताबाई ह्या हॉस्पिटलमध्येच येत असतात. आणि त्या ठिकाणी मात्र डॉक्टर नसल्याने अगदी 9 महिने प्रेग्नन्सी असलेल्या माता भगिनी अचानक केम मध्ये शिफ्ट केल्या जातात. महापौर महोदया, मला तुम्हाला ह्याच्याबद्दल माझी एक आठवण सांगायची आहे, तुमच्याशी शेअर करायची आहे. मी एक जनरल प्रॅक्टिशनर आहे. माझ्याकडे सगळ्या प्रेग्नंट महिला येतात. पैसे नसल्यामुळेच त्या प्रेग्नन्सी मध्ये आणि डिलिव्हरीसाठी सरकारी दवाखान्यांमध्ये जातात. 9 महिने ते माझ्याकडे येतात. पण मी असा अनुभव घेतला आहे महापौर मध्ये, अगदी लेबर पेन मध्ये ज्यावेळेस इमर्जन्सी कंडिशन असते त्या महिला इतक्या दुःखातून, इतक्या त्रासातून जात असतात. 9 महिने त्यांनी तिथे रजिस्टर केलेलं असतं आणि ज्यावेळेस डिलिव्हरीची वेळ येते त्यांना कळ येते
तेव्हा ते रिक्षा करून हॉस्पिटलपर्यंत पोहोचतात महोदया, तर त्यांना तिथे सांगितलं जातं की तुमची इथे डिलिव्हरी होणार नाही, तुम्ही केमला जा. मुक्ताबाई मधून सांगितलं जातं. तेव्हा मी एकदा दोनदा फोन करून बघितला, रिलेटिव्ह मला फोन करतात, अक्षरशः बायका रडतात की मॅडम आम्हाला घेत नाही, आणि समोर 3-3 बेड रिकामे पडलेले असतात, तरी सुद्धा काहीही कारण न सांगता त्यांना विनाकारण पुढच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं. अशा परिस्थितीमध्ये लेबर पेन मध्ये ट्रॅव्हलिंग करणं त्या महिलांसाठी किती त्रासदायक असतं. मला तुम्हाला विशेषतः इथे हे सांगायचं आहे की असा जो स्टाफ आहे, जो निर्दयी स्टाफ आहे, तो आपल्याकडे येणाऱ्या पेशंटला जे मजबुरीमध्ये येत आहे त्यांच्याकडे गुन्हेगारासारखे बघतायत आणि आपली त्यांच्यावर हेकेकारी करत असाल तर अशा स्टाफसाठी पण आपण काहीतरी कडक कारवाई करावी अशी मी तुम्हाला इथे विनंती करते. वेळ कमी आहे, फक्त 10-10 मिनिटं आमच्याकडे आहे. तर एकच छोटासा मुद्दा मला बोलायचा आहे महापौर महोदया. आमचा जो वॉर्ड आहे संघर्ष नगर 157, तिथे नाहार, रहेजा, लेक होम अशी मोठी मोठी हायराईज एरिया आहे. त्याचबरोबर संघर्ष नगर मध्ये मॅडम 12,500 घरं आहेत जे SRAतून मिळालेली आहेत आपल्याला, आणि अशा ज्या घरं आहेत त्यांना 20 वर्ष लोटलेत, परंतु महत्वाचा भाग त्यांचा BMC मध्ये हँडओव्हरच नाही झालेला मॅडम. कारण 10 वर्ष झाल्यानंतर ही घरं सामान्य लोकांच्या मालकी नावावर होतात, पण SRAचा रूल म्हणजे असा आहे की मतदार राजांनी ज्यांनी आम्हाला इथून निवडून दिलाय तिथले जे कंत्राटदार आहेत, बिल्डर्स आहेत मॅडम, त्यांनी तो BMC ला हँडओव्हरच नाही केल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय की मी तिथे फंड वापरू शकत नाही, त्यांचे कामं करू शकत नाही, जबकि तिथल्या नागरिकांनी मला वोट दिले आहेत, ते तिथे टॅक्सही पे करतात. मग मला एक म्हणायचं आहे की ही जी बिल्डर आहे ज्यांच्याकडनं असे हे प्रोजेक्ट हँडओव्हर केला जात नाही, तेव्हा त्यांच्यावर पण आपण कारवाई करावी की ते त्यांच्या मनाला येईल तेव्हा हे हँडओव्हर करणार आहे का, आणि त्याचा परिणाम माझी जनता किती दिवस भुगतेल. म्हणून प्लीज कृपया तुम्ही ह्याच्यावरती ऍक्शन घ्यावी. मला इथे बोलण्याची संधी दिली, मी इथेच थांबते. फक्त धन्यवाद.